काढायला खूप मजा यायची. बाई काही विचारायच्या आधीच मी उत्तर सांगायचे. पण आता ती पाटी आठवणीतच उरली. मी माझ्या पर्समध्ये हात घालून एक छोटी डायरी आणि पेन काढलं. हे घे, यात रोज जे काही तुझ्या मनात येईल ते लिहित जा, जमेल तसंच. कधीतरी त्यातूनच तुझं दुकानही उभं राहील. शब्द ही पैसा असतो राधा आत्म्याचा. तिने डायरी उचलली, ती स्पर्श करत करत डोळ्यात पाहिलं. खरंच दिसतेस माझ्यासाठी. खरंच देतेस माझ्यासाठी? हो, अगदी तुझ्यासाठी. तुझ्या शब्दांनी आज माझ्या मनाचा खूप मोठा भाग व्यापलाय. ती हळूहळू उठली. ट्रेन आता पॉलर स्टेशनला थांबणार होती. माझं स्टेशन आलं, ती म्हणाली, ट्रे हातात घेत. मग थोडंसं थांबून म्हणाली, ताई तुला भेटून खूप बरं वाटलं. आज पहिल्यांदाच वाटलं की मीही कोणाच्या तरी मनात घर करू शकते. मी काहीच बोलू शकले नाही. गळ्यात माझ्या गाठ आली होती. ती ट्रेनमधून उतरली, गर्दीत हरवली. पण तिच्या पावलांचा आवाज अजूनही मनात घुमत राहिला. शेवट तिच्या शब्दांनी मला दिलेली नवी दिशा. त्या दिवशी घरी पोचले तरी मन काही शांत नव्हतं. राधाच्या बोलण्यातून एक आरसा दिसत होता. आपण आपल्या छोट्या त्रासांवर किती कुरकुर करतो आणि ही मुलगी ती संघर्षातूनही स्वप्न गुंतते आहे. मी त्या रात्री पहिल्यांदाच डायरी उघडून लिहिलं. ती फक्त दागिन्यांची विक्री नव्हती, ती संघर्षाची शिल्पकार होती. तिच्या डोळ्यात माझं प्रतिबिंब दिसलं आणि तिच्या शब्दात मला माझं हरवलेलं धैर्य परत मिळालं. मी तिला काही दिलं नाही, पण तिने मला पूर्ण बदलून टाकलं. आजची स्टोरी कशी वाटली तुम्हाला? तुम्हाला असे कोण भेटले आहे का? नाही भेटले असेल तर कधीतरी एखाद्या अशा मुलीसोबत बोला. बघा, तुम्हाला खूप छान आणि तिच्याकडून बरेच काही शिकण्यासारखं आणि मनाला प्रेरणा देणारं काहीसं बोलणे शब्द मुक्ते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया द्या. मला पण नवीन कथा सांगायला आवडेल.